1907 साली मी चंपावरच्या नरभक्षकाच्या शिकारीच्या मोहिमेवर असतानाच अल्मोडा जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरच्या खेड्यातल्या लोकांना हादरून सोडणाऱ्या नरभक्षक बिबळ्याची माहिती माझ्या कानावर आली होती. त्या बिबळ्याला लोक निरनिराळ्या नावांनी ओळखत. त्याने जवळजवळ 400 माणसाचे बळी घेतले होते. त्यामुळे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सुद्धा म्हणजे इंग्लंडच्या लोकसभेत त्याच्याविषयी प्रश्न विचारले गेले होते. मला तो पानारचा नरभक्षक म्हणून ठाऊक होता, तेव्हा आता आपण त्याला पानारचा नरभक्षकच म्हणूया. सरकारी दप्तरात 1905 पूर्वी नरभक्षकाचे उल्लेख आढळत नाहीत. म्हणजे चंपावतचा वाघ आणि पानारचा बिबळ्या हे नरभक्षक होण्यापूर्वी कुमाऊ जिल्ह्यातल्या लोकांना नरभक्षक असे ठाऊकच नव्हते. त्यामुळे एकूण 836 माणसांचे बळी घेणाऱ्या या दोन श्वापदांनी त्यावेळेस सरकारपुढे मोठी बिकट समस्या उभी केली. कारण त्यांचा समाचार घ्यायला सरकारकडे कसलीच यंत्रणा सज्ज नव्हती. या नरभक्षकांची शिकार करायला शिकाऱ्यांनी पुढे यावं असं आवाहन करण्यापलीकडे सरकार फारसं काही करू शकत नव्हतं. दुर्दैवाने अशा जनावरांची शिकार करू धसतील असे फारसे शिकारी त्यावेळी कुमाऊ जिल्ह्यात नव्हते. पुढे काही वर्षांनी विल्सनने एकट्यानं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा केलेला प्रयत्न त्यावेळच्या लोकांना जरा धाडसाचा वाटला. तसाच या नरभक्षकाच्या शिकारीचा प्रयत्नही लोकांना धाडसाचा आणि जोखमीचा वाटत होता. लोकांची ही समजूत बरोबर होती की नाही हा प्रश्न वेगळा. विल्सन एव्हरेस्टच्या बाबतीत जेवढा अनभिज्ञ होता तेवढाच मी नरभक्षकाच्या बाबतीत अनभिज्ञ होते, एवढं मात्र खरं. आणि विल्सनला त्याच्या प्रयत्नात अपयश आलं तर मला माझ्या प्रयत्नात यश आलं, हा मात्र केवळ दैवाचाच भाग म्हणायला हवा. चंपावतच्या भागाला ठार मारून मी नैनितालला माझ्या घरी परतल्यावर सरकारनं मला पानारच्या बिबळ्याची शिकार करण्याची विनंती केली. त्यावेळी मला माझ्या चरितार्थ चालवण्यासाठी खूप धडपड करावी लागायची. त्यामुळे त्या धडपडीतून फुरसत मिळेपर्यंत अनेक आठवडे निघून गेले आणि मग बिबळ्या ज्या भागात वावरत होता त्या अल्मोडा जिल्ह्याच्या सीमेवरच्या भागात जायला मी निघतोय एवढ्यात मला नैनितालच्या डेप्युटी कमिशनर बर्टहौड यांचा एक तातडीचा निरोप आला की मुक्तेश्वरला एका नरभक्षक वाघानं थैमान घातला आहे. तिथल्या लोकांच्या मदतीला मी ताबडतोब जावं अशी त्यांनी मला विनंती केली होती. मुक्तेश्वरच्या नरभक्षक वाघाच्या शिकारीची गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच आहे. ती शिकार करून झाल्यानंतर मी पानारच्या बिबळ्याचा समाचार घ्यायला निघालो. हा बिबळ्या ज्या भागात वावरत होता त्या विस्तृत प्रदेशात मी पूर्वी कधीही गेलो नव्हतो. म्हणून अल्मोड्याचे डेप्युटी कमिशनर स्टाईफ यांच्याकडून या बिबळ्याची शक्य तेवढी माहिती मिळवावी या हेतूने मी अल्मोडा मार्गे गेलो. स्टाईफने मला मोठ्या अगत्याने जेवायला बोलवलं, जिल्ह्याचे नकाशे दिले आणि मला निरोप देताना मात्र सगळा धोका लक्षात घेतलात ना, मृत्यूपत्र करून ठेवलंत ना असं विचारून त्यांनी मला धक्काच दिला. नकाशावरून असं दिसत होतं की बिबळ्याने जिथे उच्छाद मांडला होता त्या भागात जायला 2 वाटा होत्या. एक पिठोरगड रस्त्यानं पानावनेला मार्गे आणि दुसरी दाबेधुरा रस्त्यानं लामागारा मार्गे. मी दुसरी वाट निवडली आणि मृत्यूपत्राचा उल्लेख झालेला असूनही जेवण झाल्यावर उत्साहाने मोहिमेवर निघालो. माझ्याबरोबर एक नोकर होता आणि माझं सामान वाहण्यासाठी 4 माणसं होती. आम्ही आधीच खैरनारपासून 14 मैलाची अवघड वाट तुडवली होती. तरीही आम्ही सर्वजण तरुण आणि धडधाकट असल्यानं आमची आणखी लांबची मजल गाठण्याची तयारी होती. पौर्णिमेचा चंद्र उगवत असताना आम्ही एका छोट्या एकाकी इमारतीपाशी येऊन पोचलो. इमारतीच्या भिंतीवर काहीतरी खरडलं होतं आणि भोवती कागदाचे कपटे पडलेले दिसत होते. त्यावरून त्या इमारतीत शाळा भरत असावी असा काहीसा आम्ही अंदाज बांधला. आमच्याकडे तंबू नव्हता आणि इमारतीच्या दाराला कुलूप होतं. तेव्हा बरोबरच्या माणसांच्या सोबतीनं त्या इमारतीच्या अंगणातच रात्र काढावी असं मी ठरवलं. तिथं उघड्यावर झोपण्यात काहीच जोखीम नव्हती, कारण नरभक्षक जिथं बळी घेत होता तो भाग अजून कित्येक मैल दूर होता. हे अंगण साधारणपणे 20 फूट लांब आणि 20 फूट रुंद आणि हमरस्त्याला लागून होतं. त्याच्या तिन्ही बाजूला कुंपण म्हणून 2 फूट उंचीची भिंत होती. चौथी संपूर्ण बाजू इमारतीने व्यापलेली होती. शाळेच्या मागच्या बाजूला जंगलात
इंधनासाठी मुबलक लाकूडफाटा मिळू शकत होता. माझ्या माणसांनी लवकरच लाकूडफाटा गोळा करून अंगणाच्या एका कोपऱ्यात जाळ केला. माझ्या गड्याला स्वयंपाक करता यावा म्हणून कुलूप लावलेल्या दाराला पाठ टेकून मी सिगरेटचे झुरके देत बसलो होतो. माझ्या गड्यानं मटणातला पाय रस्त्यालगतच्या त्या बुटक्या कुंपण भिंतीवर ठेवला आणि जाळ्याच्या दिशेने तो वळला. तेवढ्यात मला मटणातला पाय भिंतीवर जिथं ठेवला होता तिथून जवळच एका बिबड्याचं डोकं हळूच खालून वर आलेलं दिसलं. मला गंमत वाटली. बिबड्या माझ्या बरोबर समोर होता म्हणून मी अगदी स्तब्ध बसून राहिलो. गडी भिंतीपासून थोडा दूर झाल्याबरोबर बिबड्यानं मटण तोंडात धरलं आणि पळत पळत रस्ता ओलांडून पलीकडच्या जंगलात निघून गेला. मटण एका कागदावर ठेवलं होतं आणि कागद त्याला चिकटला होता, त्यामुळे मटणाबरोबर कागदही उचलला गेला. कागदाची फडफड ऐकून गड्याने मागे येऊन पाहिलं. त्याला वाटलं कुत्रा मटण पळून नेतोय म्हणून तो ओरडत ओरडत बिबळ्याच्या मागे धावला. पण जेव्हा तो कुत्रा नसून बिबळ्या आहे हे त्याला कळलं, त्याने एकाएकी घुमजाव केलं आणि जीव मुठीत घेऊन सुसाट पळत माझ्याकडे आला. पूर्वेकडच्या देशामध्ये राहणाऱ्या सर्वच गोऱ्या लोकांमध्ये बेडपटपणाची किंचित झाक असल्याचं समजलं जातं. गोरे लोक भर दुपारच्या उन्हात इकडं तिकडं हिंडतात म्हणून नव्हे, तर इतर काही कारणांनी असा समज झालेला आहे. पण एवढ्या गंभीर घटनेनंतर मला हसताना बघून माझ्या गड्याला मी इतर सर्व गोऱ्या लोकांपेक्षा जरा अधिकच वेडपट आहे असं वाटलं असणार. मला प्रसंगाचं गांभीर्य समजावं म्हणून तो म्हणाला, साहेब, तुमचं जेवणच नेलं की हो बिबळ्यानं, आता तुम्हाला खायला द्यायला दुसरं काहीही नाही. तरी त्या हुशार गड्यानं जेवण तयार केलं. बिबळ्यानं मटण जसं मिटक्या मारत खाल्लं असेल तसंच ते जेवणही मी आवडीने खाल्लं. दुसऱ्या दिवशी आम्ही भल्या पहाटे आगेकूच केलं. दुपारच्या जेवणासाठी आम्ही लामागारा या गावी थांबलो आणि संध्याकाळी नरभक्षकाच्या राज्यात सीमेवरच्या डोल या गावातील डाक बंगल्यावर येऊन पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याबरोबरच्या माणसांना डाक बंगल्यात सोडून मी नरभक्षकाची काही खबर मिळते का हे बघायला निघालो. या गावाहून त्या गावाला जात होतो आणि 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर बिबळ्याच्या पावलाचे ठसे दिसतात का हे पाहत होतो. संध्याकाळी उशीर आम्ही एकाकी घरापाशी पोचलो. हे घर दगडी होतं, त्यावर पाटीच्या दगडांच्या चिपांचं छप्पर होतं. त्याच्याभोवती काही एक सुपीक जमीन होती आणि त्या जमिनीभोवती झुडपांचं दाट जंगल होतं. त्या घराकडे जाणाऱ्या पाऊल वाटेवर मला मोठ्या नर बिबळ्याच्या पावलाचे ठसे दिसले. मी त्या घराकडे वळताच घराच्या अरुंद सज्जात एक माणूस आला आणि सज्जा पुढच्या लाकडी पायऱ्या उतरून अंगण ओलांडून मला भेटायला पुढे आला. सुमारे 22 वर्षाचा तो तरुण फार मोठ्या संकटात असल्यासारखा दिसला. ते घर म्हणजे फक्त एकच खोली होती. ते एप्रिल महिन्यातले दिवस होते. हवेत उष्मा फार होता म्हणून आदल्या रात्री तो आणि त्याची बायको दार उघडं टाकून झोपलेले होते. रात्री नरभक्षक पायऱ्या चढून सज्जात आला आणि त्याच्या बायकोचा गळा तोंडात धरून तिला घराबाहेर उडू लागला. गळा दाबलेला असूनही ती बिचारी कशी बशी किंचाळली आणि तिनं आपल्या नवऱ्याच्या अंगावर एक हात टाकला. काय झालंय ते नवऱ्याच्या ताबडतोब लक्षात आलं. त्यानं चटकन एका हातानं तिचा हात धरला. आपण स्वतः ओढले जाऊ नये म्हणून दुसरा हात दाराच्या कडेवर दाबला आणि मग त्यानं झटका देऊन तिचा हात ओढला. तिला बिबळ्याच्या दाढेतून सोडलं आणि दार बंद करून घेतलं. नंतर पहाट होईपर्यंत ती नवरा बायको खोलीच्या एका कोपऱ्यात जीव मुठीत धरून बसली होती आणि बाहेर बिबळ्या दार फोडायचा प्रयत्न करत होता. गरम हवा, घराला एकही खिडकी नाही, दार बंद. अशा स्थितीत त्या बाईच्या जखमांमध्ये पू होऊ लागला. वेदना आणि भीती यामुळे ती पहाटे बेशुद्ध पडली. नंतर दिवसभर तो माणूस बायकोजवळ बसून राहिला. बिबळ्या परत येऊन बायकोला ओढून नेईल ही भीती तर त्याच्या मनात होतीच. शिवाय कुणाची मदत घ्यावी तर त्याच्या घरापासून सर्वात जवळ असलेलं घर तिथून 1 मैलावर होतं आणि त्या वाटेवर असलेल्या जंगलातून जायची त्याला भीती वाटत होती. दिवस मावळू लागला आणि आता आणखी एक भयानक रात्र कशी काढायची अशा चिंतेत असतानाच त्यानं मला त्याच्या घराकडे येताना पाहिलं. त्याची ती कर्मकहाणी ऐकल्यानंतर त्यानं माझ्याकडे धावत येऊन हुंदके देत माझ्या पायावर लोळण घेतली. याचं मला आश्चर्य वाटलं नाही. माझ्यापुढे मोठा कठीण प्रसंग उभा राहिला. नरभक्षक जिथं वावरत होता त्या भागातल्या लोकांना
प्रथमोपचाराची सामग्री पुरवण्याविषयी मी त्यावेळेपर्यंत सरकारला सुचवलेलं नव्हतं. त्यामुळे अल्मोड्याच्या अलीकडे वैद्य किंवा आणखीन कसलीही मदत मिळणं शक्य नव्हतं आणि अल्मोडा तर तिथून तब्बल 25 मैल दूर होतं. त्या स्त्रीसाठी काहीही आणण्यासाठी मला जावं लागलं असतं. तसं करणं म्हणजे त्या माणसावर वेडं होण्याची पाळी आणण्यासारखं झालं असतं. कितीही धीराचा कोणताही माणूस जेवढं सहन करू शकेल तेवढं त्यानं आधीच सहन केलेलं होतं. आता पुन्हा बिबळ्या परत येण्याच्या आणि घरात घुसण्याचा प्रयत्न करण्याच्या भीतीच्या दडपणाखाली आणखी एक रात्र त्या इस्माला काढायला लावली तर दुसऱ्या दिवशी त्याची वेड्याच्या इस्पितळातच भरती करावी लागली असती. त्या माणसाची बायको अवघी 18 वर्षाची होती. बिबळ्या आला त्यावेळी ती उताणी झोपली होती. बिबळ्याने तिच्या मानेवर दात रोवले. तिच्या नवऱ्यानं तिचा हात धरून तिला ओढायचा प्रयत्न केला तेव्हा बिबळ्याने एका पंजाची नखं तिच्या छातीत रुतवली. शेवटी ओढाओढीत बिबळ्यांच्या नखांनी तिच्या छातीवरच्या मांसाचे लचके निघाले आणि 4 खोल जखमा झाल्या. त्या टिसभर खोलीला एकही खिडकी नव्हती. अवघं एक दार होतं. शिवाय त्या एवढ्याशा बंदिस्त खोलीत माशा घोंगावत होत्या. साहजिकच एका रात्रीत त्या उबलेल्या खोलीत त्या स्त्रीच्या मानेवरच्या आणि छातीवरच्या जखमांमध्ये पू झाला. वैद्यकीय मदत मिळूनही ती स्त्री वाचण्याची फारशी शक्यता नव्हती. तेव्हा वैद्यकीय मदत मिळवायला जाण्याऐवजी त्या माणसाची सोबत करत त्या रात्री तिथंच राहायचं मी ठरवलं. बिबळ्यानं किंवा बाघानं ज्याची मान दातात धरून ओढण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या थांबवण्याचा कोणताच उपाय ज्याच्या हाती नाही अशा माणसाच्या किंवा प्राण्याच्या यातना पाहण्याचा किंवा त्याचं विव्हाळणं ऐकण्याचा प्रसंग वाचक हो तुमच्यावर कधीही न येवो हीच माझी देवाकडे प्रार्थना. त्या घराला पुढच्या बाजूला सज्जा होता. घराच्या संपूर्ण लांबी इतकं म्हणजे 15 फूट एवढी त्याची लांबी होती आणि रुंदी होती 4 फूट. दोन्ही बाजूने सज्जा बंद केलेला होता. पाईनच्या लाकडापासून बनवलेल्या पायऱ्या चढून सज्जात जाता येत होतं. पायऱ्यांच्या समोरच घराचं दार होतं. सज्जाच्या खाली 4 फूट रुंद आणि 4 फूट उंच अशी मोकळी जागा होती. तिथं लाकूड पाटा साठवलेला होता. त्याची बायको आणि तो याच्याबरोबर मी सुद्धा त्या खोलीतच राहावं असं तो माणूस मला आग्रहाने सांगत होता. मी जरी अति चोखंदळ नसलो तरी त्या खोलीत सुटलेला वास मला सहन होणार नव्हता. इतका उग्र होता आणि म्हणून मी बाहेरच बरा असं त्या माणसाला सांगितलं. मग आम्ही दोघांनी सज्जाखालचा एक कोपरा तिथली लाकडं काढून मोकळा केला. त्या जागेने भिंतीला टेकून बसायचं मी ठरवलं. काळोख पडू लागला. जवळच एक झरा होता. तिथं मी तोंड हात पाय धुतले आणि त्या कोपऱ्यात जाऊन बसलो. त्या माणसाला वर जाऊन आपल्या बायकोपाशी बसायला आणि खोलीचं दार उघडं ठेवायला सांगितलं. पायऱ्या चढता चढता तो मला म्हणाला, साहेब बिबळ्या तुम्हाला नक्की मारणार, पण मग मी नंतर काय करायचं? दार बंद करायचं आणि सकाळ होण्याची वाट पाहायची, मी म्हणालो. शुक्ल पक्षातली त्रयोदशी होती. चंद्रोदयापूर्वी काही वेळ काळोख राहणार होता. चंद्रोदयापूर्वीच्या त्या काळोखाच्या वेळेचीच मला काळजी वाटत होती. त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे बिबळ्या सकाळपर्यंत दारावर थपडा मारत होता. याचा अर्थ असा की आता सुद्धा तो कदाचित फारसा दूर गेलेला नसेल. कदाचित जवळच्या झुडपामध्ये लपून तो मला पाहतेही असेल. काळोखात डोळे ताणून आणि पूर्वेकडच्या डोंगरावर लवकर चंद्रोदय व्हावा अशी प्रार्थना करीत अर्धा तास मी बसून राहिलो. तेवढ्यात वाघ सिंहाची चाहूल लागल्यावर कोल्हा ज्या विशिष्ट प्रकारे ओरडतो तसा आवाज मला ऐकू आला. वाघ सिंहाची चाहूल लागल्यावर कोल्हे बेंबीच्या देठापासून ओरडावं तसंच जोरात ओरडतात. त्यामुळे हे ओरडणं खूप अंतरावरून ऐकू येतं. ज्या संकटाची चाहूल लागल्यामुळे हे कोल्हेकुई सुरू झालेली असते ते संकट दिसेपर्यंत ती चालूच राहते. शिकार करताना किंवा मारून ठेवलेल्या प्राण्यांकडे जाताना बिबळे खूप हळूहळू चालतात. तेव्हा कोल्ह्यानं ज्याच्या आगमनाची वर्दी दिली होती त्या या बिबळ्याला तो नरभक्षकच असेल असं मानलं तर माझ्यापर्यंत अर्धा मैलाचं अंतर कापायला बरीच मिनिटं लागणार होती. दरम्यान चंद्रोदय जरी झाला नाही तरी चंद्रोदयापूर्वीचा फिकट प्रकाश पडू लागणार होता आणि तेवढा प्रकाश मला नेम धरायला पुरेसा होता. या विचारानं माझ्या मनावरचा ताण कमी झाला. मी जरा स्वस्थ झालो. ती मिनिटं लवकर संपेनात. शेवटी कोल्ह्यांचा आवाज थांबला. डोंगरावरून चंद्रसुद्धा उगवला आणि माझ्या समोरचा सपाट भाग टिपूर चांदण्यानं न्हावून निघाला. कुठेही कसलीही हालचाल नाही आणि आवाज म्हणाल तर फक्त एकच,
माझ्या वरच्या बाजूला त्या दुर्दैवी बाईचं तळमळणं आणि श्वासोश्वास करण्यासाठी तिची चाललेली धडपड. मिनिटाचे तास झाले. चंद्र माथ्यावर आला आणि मग पश्चिमेकडे उतरू लागला. मी ज्या समोरच्या सपाट भागावर नजर ठेवून बसलो होतो तिथं घराची सावली पडू लागली. पुन्हा काळजी वाटावी अशी स्थिती. बिबळे आपलं काम धीमेपणाने आणि धीराने करतात. या बिबळ्याने मला पाहिलं असेल तर तो आपल्या हालचाली दिसू नयेत असा काळोख पडण्याचीच वाट पाहत असणार. आणि या लांब लांब होत चाललेल्या सावल्या त्याला तीच संधी देत होत्या. पण काहीच घडलं नाही. जागून टेहळणी करत काढलेली माझ्या आयुष्यातील ते सर्वात लांबलचक आणि भयंकर रात्र अखेर संपली आणि 12 तासापूर्वी ज्या डोंगरामागून चंद्र उगवला होता तिथून सूर्य वर येऊ लागला आणि सारं आकाश उजळून निघालं. आदल्या रात्रीच्या अखंड जागरणामुळे त्या माणसाला चांगली झोप लागली होती. मी त्या कोपऱ्यातून बाहेर आलो. माझी हाडं दुखत होती. टणक पृष्ठभागावर तासन तास निश्चल बसलेल्यांनाच अशा वेळी हाडं कशी दुखतात हे कळेल. मी हातपाय ताणत होतो. आळोखे पिळके देत होतो. एवढ्यात तो माणूस पायऱ्या उतरून खाली आला. गेल्या 24 तासात जंगली राजबेरीची 4-2 फळं सोडून मी काहीही खाल्लं नव्हतं. यापुढे मी तिथं राहून काही साधणार नसल्याने मी त्या माणसाचा निरोप घेतला. तिथून 8 मैलावर असलेल्या डोल डाक बंगल्यावर माझी माणसं होती. तिथं जाऊन त्या स्त्रीसाठी काही मदत पाठवायची व्यवस्था करायची होती. मी 2-3 मैल चालून गेलो असेल एवढ्यात माझी माणसं मला वाटेत भेटली. इतका वेळ मी परत न आल्याने ती घाबरली होती. माझं सामान आवरून डाक बंगल्याचे पैसे चुकते करून ती मला शोधायला निघाली होती. त्यांच्याशी बोलत असतानाच मागे देवळाच्या वाघाच्या गोष्टीत मी ज्याचा उल्लेख केलाय तो रोड ओव्हरसिअर तिथे आला. भुतिया जातीच्या दणकट तट्टावर तो स्वार झाला होता. तो अल्मोड्याला निघाला होता. तेव्हा मी देत असलेलं पत्र स्टाईफला नेऊन देण्याचं त्यानं आनंदाने कबूल केलं. माझं पत्र मिळताच स्टाईफने त्या स्त्रीसाठी वैद्यकीय मदत पाठवली. पण ती पोहोचण्यापूर्वीच तिच्या वेदना कायमच्या थांबल्या होत्या. याच रोड ओव्हरसिअरने दिलेल्या मनुष्यबळीच्या माहितीवरून मी दाबीदुऱ्याला गेलो होतो आणि तिथं माझ्या शिकार कारकिर्दीतला सर्वात मजेदार आणि चित्तथारक अनुभव मी घेतला होता. मला मारता न आलेल्या वाघाला जसं देवळाचं संरक्षण होतं तसं संरक्षण नरभक्षक बिबळ्याला सुद्धा आहे का असं मी तो अनुभव घेतल्यानंतर दाबीदुऱ्याच्या देवळाच्या त्या म्हाताऱ्या पुजाऱ्याला विचारलं. नाही मुळीच नाही साहेब. त्या देवळात नित्यनेमाने येणाऱ्या अनेकांना या सैतानानं ठार केले. तुम्ही त्याला मारायला परत येणार आहात ना? तुम्ही आलात की तुमच्या मोहिमेत तुम्हाला यश लाभावं म्हणून मी रोज सकाळ संध्याकाळ देवाला प्रार्थना करीन. आयुष्यभर एखाद्या माणसाला भरभरून सुख मिळालं तरी त्यात सुद्धा पुन्हा पुन्हा आठवावे असे काही विशेष आनंदाचे दिवस असतातच. सन 1910 हे वर्ष हा माझ्या आयुष्यातला असाच विशेष आनंदाचा काळ. त्याच वर्षी मी मुक्तेश्वरच्या नरभक्षक वाघाचा आणि पानारच्या नरभक्षक बिबळ्याला ठार केलं. त्याशिवाय माझ्या दृष्टीने फार मोठ्या असलेल्या 2 शिकारीच्या मधल्या काळात मी माझ्या हाताखालच्या माणसांनी मोकामे घाटात कोणत्याही यांत्रिक अवजाराची मदत न घेता 1 दिवसात 5,500 टन माल हलवण्याचा विक्रमही नोंदवला होता. पानारच्या बिबळ्याला मारण्याचा पहिला प्रयत्न मी 1910च्या एप्रिलमध्ये केला. त्यानंतर त्याच वर्षाच्या सप्टेंबर अखेर मला पुन्हा दुसरा प्रयत्न करायला फुरसत झाली नाही. एप्रिल आणि सप्टेंबरच्या दरम्यान बिबळ्याने किती बळी घेतले होते कोणास ठाऊक, कारण सरकारनं त्याविषयी प्रसिद्धीपत्रक काढलेलं नव्हतं आणि या बिबळ्यासंबंधी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा उल्लेखापलीकडे हिंदुस्थानातल्या वृत्तपत्रांनीही त्याची दखल घेतल्याची मला आढळलं नाही. रुद्रप्रयागच्या बिबळ्याने 1,600 माणसं मारली तर या पानाच्या बिबळ्यानं 400 बळी घेतले. पण पानाच्या बिबळ्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. उलट रुद्रप्रयागचा बिबळ्या मात्र संबंध हिंदुस्थानातल्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर ठळकपणे झळकला. याचं कारण असं की लोकांच्या पायाखालच्या ज्या वाटा होत्या त्याच्यापासून फार दूरच्या भागात पानार बिबळ्याच्या कारवाया चालल्या होत्या. तर देशातल्या अतिसामान्यापासून फार बड्या आसामींपर्यंतचे सर्व थरातले 60,000 यात्रेकरू ज्या रस्त्याने दरवर्षी जा-ये करतात त्या रस्त्याच्या आसपास रुद्रप्रयागच्या बिबळ्याचा हैदोस चालला होता. ही यात्रेकरू आणि सरकारतर्फे प्रसारित होणारी दैनंदिन वार्तापत्र यांच्यामुळे पानार बिबळ्यापेक्षा कमी बळी घेऊनही रुद्रप्रयागच्या बिबळ्या जास्त ख्यातनाम झाला होता.
एक नोकर आणि तंबू, भाडबिस्तारा, अन्नधान्य वगैरे वाहून नेणारी 4 माणसं यांना घेऊन मी नैनितालहून 10 सप्टेंबरला पाण्यात बिबळ्याला ठार मारण्याच्या दुसऱ्या मोहिमेवर निघालो. आम्ही पहाटे 4ला प्रस्थान ठेवलं तेव्हा आभाळ काळ्या ढगांनी भरून आलं होतं. आम्ही जेमतेम 3-4 मैल चाललो असू एवढ्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला. नंतर दिवसभर पाऊस पडतच होता. पावसात 28 मैल अंतर तुडवून अल्मोड्याला पोचलो तेव्हा अगदी आत हाडापर्यंत आम्ही भिजून गेलो होतो. त्या दिवशीची रात्र स्टाईप साहेबांकडे काढायचं असं आधीच ठरलं होतं, पण एकही कोरडा कपडा माझ्यापाशी उरला नव्हता म्हणून डाक बंगल्यावरच रात्रीचा मुक्काम केला. त्या दिवशी तिथं आणखीन कोणी प्रवासी उतरले नव्हते तेव्हा डाक बंगल्याच्या कारभाऱ्यांनं 2 खोल्या माझ्या ताब्यात दिल्या. दोन्ही खोल्यांमध्ये छोट्या छान शेकोट्या होत्या. सकाळी उठलो तेव्हा सगळे कपडे कोरडे झाले होते. आता पुढे कूच करायला हरकत नव्हती. एप्रिलमध्ये ज्या रस्त्याने गेलो होतो त्याच रस्त्यानं अल्मोड्याहून पुढे जाऊ आणि ज्या घरात ती स्त्री बिबळ्याने केलेल्या जखमांमुळे मेली त्या घरापासून बिबळ्याचा शोध घ्यायला सुरुवात करावी असा माझा बेत होता. मी सकाळची न्याहारी करत असताना तिथे पनवा आला. हा पनवा म्हणजे नैनितालला आमच्याकडे बारीक सारीक काम करणारा गवंडे. त्याचं स्वतःचं घर पानार खोऱ्यात होतं. त्याला तिकडंच जायचं होतं, पण बिबळ्याचा धुमाकूळ चालू असल्याने त्याला एकट्याला जायला भीती वाटत होती. म्हणून मी त्या नरभक्षकाच्या शिकारीच्या मोहिमेवर चाललोय असं जेव्हा माझ्या माणसांकडून त्याला कळलं त्यानं आमच्याबरोबर येण्याची परवानगी मागितली. पनवाला तो भाग चांगलाच ठाऊक होता म्हणून त्याच्या सांगण्यावरून मी आधी ठरवलेला मार्ग बदलला. ज्या शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवरून आमचं जेवण बिबळ्याने पळवलं होतं त्या शाळेवरून दाबीधुऱ्याकडे जाणारा रस्ता पकडण्याऐवजी मी पिथोडगडकडे जाणारा रस्ता धरला. रात्रीचा मुक्काम पनवा नवलाच्या डाक बंगल्यावर केला आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच पुढे निघालो. 2-4 मैल चालल्यानंतर आम्ही पिथोडगड रस्ता सोडला आणि उजवीकडे जाणाऱ्या एका फाट्याला लागलो. आता आम्ही नरभक्षकाच्या प्रदेशात आलो होतो. इथं रस्ते नव्हते. एका खेड्यापासून दुसऱ्या खेड्याकडे जायला फक्त पाऊल वाटा होत्या. नरभक्षक नेमका कुठे आहे हे ठाऊक नसल्यानं वाटेवरच्या प्रत्येक खेड्यात जाऊन चौकशी करणं आवश्यक होतं आणि तिथली खेडे तर शेकडो चौरस मैलाच्या प्रदेशात दूर दूर विखुरलेली होती. त्यामुळे आमचा प्रवास मंदगतीने चालला होता. 4-2 खेड्यांच्या गटाला पट्टी म्हणतात. सलाण आणि रणगोट पट्ट्यांमधून जाताना 4थ्या दिवशीच्या संध्याकाळी चकातीला पोहोचलो. तिथल्या सरपंचांनी मला सांगितलं की थोड्याच दिवसापूर्वी पाणा नदीच्या पलीकडे सानोली नावाच्या गावात नरभक्षकानं एक बळी घेतला होता. नुकताच मुसळधार पाऊस पडलेला होता त्यामुळे नदीला पूर आला होता. सरपंच म्हणाला, रात्री आमच्या गावातच मुक्काम करा, सकाळी तुम्हाला एक वाटाड्या देईन. पाना नदीवर पूल नव्हता. नदीच्या पात्रात जिथे सर्वात जास्त उंचवटाने उथळपाणी असेल अशा ठिकाणी नदी ओलांडायची म्हणजे वाटाडा हवाच. मी सरपंचाशी जिथे बोलत उभा होतो तिथे काही दुमजली इमारती ओळीने उभ्या होत्या. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी रात्रीच्या मुक्काम त्या गावातच करायचा असं ठरवलं. तेव्हा तुमच्यासाठी आणि तुमच्या माणसांसाठी वरच्या मजल्यावरच्या 2 खोल्या रिकाम्या करून देतो असं ते म्हणाले. त्याच्याशी गप्पा करत असताना तळमजल्यावरच्या टोकाकडच्या खोलीत कोणी राहत नसल्याचं माझ्या लक्षात आलं. तेव्हा तीच खोली मी माझ्यासाठी मागितली आणि माझ्या माणसांसाठी वरच्या मजल्यावरची फक्त एकच खोली रिकामी करायला सांगितली. मी माझ्यासाठी जी खोली निवडली होती तिला दार नव्हतं, पण मला त्याचं काही विशेष वाटलं नाही, कारण शेवटचा बळी नदीच्या पलीकडं पडला होता आणि पूर आलेला असतानाच नरभक्षक नदी ओलांडायचा प्रयत्न करणार नाही याची मला खात्री होती. त्या खोलीत टेबल, खुर्ची, खाट असं काहीही नव्हतं. जिकडं तिकडं गवताच्या काड्याने चिंध्या पडल्या होत्या. माझ्या आधी तिथं राहणारा माणूस चांगलाच गलिच्छ असला पाहिजे असं म्हणत माझ्या माणसांनी त्या खोलीतला केर काढला आणि सारवणाच्या जमिनीवर सतरंजी अंथरून माझा पिझाना तयार केला. माझ्या नोकरानं बाहेरच्या अंगणात चूल पेटून जेवण तयार केलं. बिछाण्यावर बसून मी जेवलो. गेले 12 तास मी भरपूर पायपीट केली होती आणि त्यामुळे मला पटकन झोप लागली.